साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोराचं मोठं आव्हान आहे। दोन्ही राजेंकडून अपक्षांना माघार घेण्यासाठी दम दिला जातो। अर्ज मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार की नाही याकडे आता लक्ष आहे। ते साताऱ्यामधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। नगरपालिका निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि खरं तर साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले असतील आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दिलेले आहेत आणि त्यामुळं त्या दोघांचीही डोकेदुखी वाढलेली आहे। 50 जागांसाठी सातारा नगरपालिकेची ही निवडणूक होती आणि त्यामुळं या ठिकाणी खरं तर ह्या दोन्ही राजेंचे कार्यकर्त्यांमध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती। मात्र भाजप पक्षाला सोबत घेऊन हे दोन्ही राजे ही निवडणूक लढतायत, त्यामुळे त्यांचं मनोमिलन झालं। पण मनोमिलनामुळे मात्र अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्या अपक्ष उमेदवारांना खरं तर काल एक पत्रकार परिषद या दोन्ही राजेंनी घेतली होती। या दोन्ही राजेंनी पत्रकार परिषदेतून इशारावजा दम दिलेला आहे। या अपक्ष जे बंडखोरी केलेली उमेदवार आहेत त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि नाही जर यांनी बंडखोरी करणाऱ्यांनी जर थांबले नाहीत किंवा त्यांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचा दम भरलेला आहे। मात्र असं असलं तरी आज 1 वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं खरं तर या ठिकाणी घेतले जात आहेत का किंवा हे दोन्ही राजेंनी जो काही इशारावजा दम दिलेला आहे त्याला हे कार्यकर्ते कशा पद्धतीने साथ देत आहेत हे पाहावं लागणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।